अजित, तुम्ही आता कोर्ट परिसरामध्येच आहात, तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेताय. तुम्ही आता आमच्यासोबत असेच राहा. आपण बब्बू यांच्याशी सुद्धा बोलूया. बब्बू, घटनास्थळी आपण असाल, काय परिस्थिती होती त्यावेळी? अजून सुद्धा कोणी असे सकाळपासून असे सापडले का? बोललात का तुम्ही त्यांच्याशी, ज्यांनी त्यावेळी त्या क्षणी हा सगळा घडलेला प्रकार बघितला? सुवर्णा, खरं तर मी त्या स्पॉटवरच आहे ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडलेला होता 2008 साली. आणि निकालाची पूर्ण मालेगावकरांना उत्सुकता आहे. हळूहळू भिक्खू चौकात लोकांची गर्दी पण होत आहे. माझ्यासोबत त्यावेळेला हा जो प्रकार घडला होता, माझ्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुझफ्फर शेख आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यावेळेला काय घडलं होतं आणि आजच्या निकालाकडे ते कसं बघताय, त्यांच्या काय अपेक्षा आहे. काय सांगाल तुम्ही, ज्या घटना त्यावेळेला घडली होती कशी घडली होती आणि तुम्हाला निकालाकडे तुम्ही कसं बघताय? आज जे आपण उभं आहोत भिक्खू चौकात, ह्याच ठिकाणी 17 वर्षापूर्वी बॉम्ब ब्लास्ट घडला. LML फ्रीडम गाडी शकील ट्रान्सपोर्ट समोर उभी केली होती आणि तिच्यात ते एक्सप्लोजिव्ह टाकलेले होते. बॉम्ब ब्लास्ट झाला. रमजानचा महिना होता. 9:30 वाजेच्या सुमारास प्रचंड वर्दळ, खाद्यपदार्थ घेण्यासाठी लोकांची गर्दी होती आणि त्याच्यात निष्पाप 6 लोक मेले आणि 100च्या वर लोक जखमी झाले. ह्या बॉम्ब ब्लास्टमागं एकच मोडाचा प्रिंट होती, उद्देश होता की बुवा हिंदू मुस्लिम दंगल घडून आणावी किंवा एक देशाचं वातावरण बदलून सरकार वेगळ्या पद्धतीने स्थापन करावं. त्याची वेगवेगळी अंग होती त्याला. पण इथल्या हिंदू आणि मुस्लिमांनी सामंजस्याने, कारण हा बॉम्ब ब्लास्टचा दुसरा आघात होता, तर सामंजस्याने एकमेकाला मदत केली. जखमींवर उपचार करण्यासाठी हिंदूंनी रक्त दिलं. त्याच्यामुळे ते वातावरण सगळं शांत झालं आणि दहशतवादला पहिल्याच दिवशी इथल्या हिंदू मुस्लिमांनी हरवलं. आता न्यायालयाकडून एक अपेक्षा आहे तर याच्यात सरकारी दहशतवादाचा एक चेहरा होता, तो अत्यंत क्रूर होता, जो छुपा होता, की ज्याने 2-3 प्रकारचे तपासाचे तोंड उघडले. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम असे 2 प्रकारचे आरोपी याच्यात अटक झाले. पण आता न्यायालयाकडून अपेक्षा आहे की जर खरंच ह्या देशात न्याय असेल, संविधानाची काही गरिमा ठेवायची असेल, तर प्रामाणिकपणे आरोपी हिंदू असोत की मुसलमान, परंतु ज्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवला त्या मेरिटवर 52 कशी सोन्यासारखं कसोटीवर घासून न्याय द्यावा, तर ह्या मृतांना, ह्या शहराला न्याय मिळेल. हेमंत करकरेंनी ज्या पद्धतीने प्रचंड मेहनत घेऊन तो जो तपास केला आणि त्याच्या मोबदल्यात दहशतवादाची इतकी प्रचंड व्याप्ती होती की हेमंत करकरेंना पण होतात, मग त्यांचाही मर्डरच झाला एक प्रकारे. म्हणजे सत्याच्या मागं उभं राहणाऱ्या लोकांना फार परीक्षा द्यावी लागते. तर माझी न्याय व्यवस्थेकडून, सरकारकडून ही अपेक्षा आहे की ह्या घटनेला न्याय मिळावा, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी. नाहीतर तोच प्रकार होईल की खरे आरोपी सुटतील आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फुलं टाकली जातील. तो वाईट दिवस बघण्याची वेळ येऊ नये. सुवर्ण, आपण बघितलं असेल तर सर्वांना एकच अपेक्षा आहे मालेगावकरांना, का जे खरे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांचा काही याच्यात दोष नसेल त्यांना निर्दोषी सोडलं पाहिजे. जे खरं आहे ते शपथेवर सांगितलेलं आहे. जवळजवळ 40 विटनेसेस हे त्यांनी महत्त्वाचे तपासलेच नाही आहे. 30 विटनेसेस जवळजवळ मयत झालेले आहेत. साक्षीदारांनी समोर येऊन सांगितलं की इंजुरी सर्टिफिकेट्स 100% खोटे बनवले गेले. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच त्रुटी आहेत. त्याच्यामुळे आज 17 वर्षानंतर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, अथक परिश्रमांनंतर आज कुठेतरी ह्या सगळ्या विषयाला एक पूर्णविराम मिळेल आणि आज न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे. सर्व जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता मिळावी आणि न्याय व्हावा, इतकीच अपेक्षा आहे माननीय न्यायालयाकडे. पहिले मराठी होतं ते ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले गेले होते, आपण म्हणता की बरेचसे त्रुटी आहेत निकालामध्ये असेल, साक्षीदारांमध्ये असेल, हे सगळं होत असताना मग या प्रकरणी आधी एक निकाल झाला होता आणि हा दुसरा निकाल आहे. मग ते आधी कोणता निकाल झाला होता? याच्यामध्ये आधी आरोपी पकडले. तुम्ही 2006चं म्हणताय. 2008च्या मालेगावचा आज जो निकाल आहे त्याच्यामध्ये आपण कदाचित जो निकाल रेफर करताय तो मकोका ड्रॉप करण्याचा जो निर्णय झाला होता तो होता. पण ते आता जगजाहीर आहे की त्यावेळेस ATS वाल्यांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश धावडेला जालना, परभणी आणि जळगाव या 3 ठिकाणी जे बॉम्बलास्ट तथाकथित झालेले होते त्याच्यामध्ये 24 तासाच्या आत त्याचं नाव त्याच्यात खोट्या पद्धतीने ॲड केलं गेलं. ATSच्या इकडच्या अधिकाऱ्यांनी ATSच्या तिकडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ह्याचं नाव त्याच्यात घे आणि 24 तासात चार्जशीट दाखल कर. आणि त्या दाखल केल्यानंतर MCOCA इन्व्होक केला गेला आणि मग MCOCA या मॅटरमध्ये लावण्यात आला, ज्याच्यानंतर सेक्शन 18 MCOCAच्या अंतर्गत
ह्या सगळ्या आरोपींचे खोटे कन्फेशनल स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्यात आले. पण त्याच्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला तर सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर दाट शंका व्यक्त केली की याच्यात MCOCA लागला कसा, आणि त्याच्यानंतर MCOCA ड्रॉप केला गेला. पण तोपर्यंत अथक ATSनी खोट्या पद्धतीचे ज्या त्यांना क्लुप्त्या लढवता येतील त्या सगळ्या पद्धतीने प्रताडना केली आणि त्याच्यानंतर मारून मुटकून ज्या पद्धतीने घ्यायचे कन्फेशन्स घेतले गेले आणि ते कन्फेशन्स फार सगळे खोटे ठरलेले आहेत. त्याच्यामुळे आज कुठेतरी त्या विषयाला पूर्णविराम मिळेल, आज न्याय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. NIA देखील क्लीन चिट दिली. तुम्हाला चलेगा क्या, हमारा चलेगा क्या? कोणतं रेकॉर्डिंग वंटून कर रहा हूँ. असं कोणतेच रेकॉर्डिंग नाहीये, काहीतरी चुकीची माहिती आहे. असे रेकॉर्डिंग नाहीयेत कुठले. सर रेकॉर्डिंग्स म्हणजे त्यांचे संपूर्ण षडयंत्र सनातन हिंदू धर्म आणि सनातन हिंदू धर्माचा भगवा याला कलंकित करण्यासाठी होतं. 17 वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देश, साधू संत आजच्या निकालाची वाट पाहत आहे. विश्वास आहे नक्की न्याय मिळेल.